माजी आमदार बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी, वामनराव चटप, नवले असे सर्व शेतकरी नेते एकत्रित येऊन नागपूरमध्ये मागच्या 3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करतायत। यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेडलेलं आहे त्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 4300 रुपये FRP मिळली पाहिजे। दुधाला, गाईच्या दुधाला 50 रुपये प्रति लिटर असा दर मिळला पाहिजे। म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 65 रुपये दर मिळला पाहिजे। अशा एकूण 22 मागण्यांसाठी हे सगळे नेते आंदोलन करतायत। सरकार वेगवेगळ्या प्रकारे या आंदोलनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करते। मात्र या आंदोलनाला पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही सगळे राहणारे रहिवासी जे आहोत ते आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत। त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, त्यांचा 7/12 कोरा केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं असताना अतिवृष्टीमध्ये मराठवाडा, विदर्भ, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांवरती भीषण परिस्थिती असताना देखील अत्यंत तुटपुंजी मदत सरकार त्यांना देते। त्यामधनं शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि म्हणून माननीय बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या 22 मागण्या केलेल्या आहेत त्या अत्यंत योग्य आणि न्याय आहेत। त्या आंदोलनाला पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही काम करणाऱ्या जनचळवळीचे सगळे आम्ही सहकारी आणि शेतकऱ्यांची मुलं म्हणून आम्ही पाठिंबा देत आहोत। सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा पिंपरी चिंचवडमध्ये देखील आम्ही आंदोलन करू, त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर असेल।